ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 या प्रभागामध्ये एम पक्षाच्या वतीने नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सहर शेख आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। पाहायला गेलं तर यांच्या विरोधात आता तक्रार देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला आता जो अहवाल जो आला आहे त्या अहवालामध्ये पाहायला गेलं तर यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। जात प्रमाणपत्र तिचे वडील जे युनिस शेख हे यांच्या वतीने जे जात प्रमाणपत्र सादर केलं होतं त्याच्याच आधारावरती सहर शेखनी जात प्रमाणपत्र सादर केलं होतं आणि त्या जात प्रमाणामध्ये तफावत आढळण्यात आली होती। आणि पाहायला गेलं तर आता या संदर्भात जे अवैध जे जात प्रमाणपत्र आहे त्या संदर्भात तक्रार देखील सिद्दीकी फराह शवाब अहमद या तरुणीने दिली होती आणि या संदर्भातली आता तक्रार दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं त्यानंतर अहवाल समोर आला। तहसीलदारांनी ठपका ठेवण्यात आलेला आणि फौजदारीचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी देखील करण्यात आलेली आहे, आदेश देण्यात आलेले आहे। मात्र असे असताना आता ह्या कार्यालयामध्ये सध्या ते स्वतः दोघे जण नॉट रिचेबल आहे। तुमची काय चर्चा झाली का? कारण ते मुंबईत जे प्रकरण दाखल आहे त्या प्रकरणानंतर ते नाही येत असं कळतंय। नॉट रिचेबल आहेत दोघे, युनिस शेख आणि सहर शेख दोघे। आपकी बात हुई थी ना दलवी सर से, तो आपकी भी बात हुई तो क्या कहा उन्होंने आपसे? सर मैं ऐसा कोई भी स्टेटमेंट नहीं दे सकती, सॉरी सर। स्टेटमेंट नको ते फोन तुमचं काय बोलणं झालंय का? बरं ते आज कार्यालयामध्ये का नाही आले? नहीं, मेरी उनसे अभी फिल वक्त कोई बात नहीं हुई सर। ऐसा क्या आप बाहर हो क्या? वो लोग बाहर है? मुमरा में है या नहीं है? मुमरा में इतना बता दीजिए, मुमरा में है या नहीं, या मुमरा में है या बाहर है कहीं? आपकी बात हुई थी मतलब कल से उनसे कांटेक्ट किया जा रहा है, आज उनसे कांटेक्ट हुआ नहीं है। वो नॉट रिचेबल है, मुंबई में है या मुमरा के बाहर है, किधर है? कुछ मालूमात मिली आपको? नहीं, मुझे ऐसी कोई मालूमात नहीं है सर। आपकी भी उनसे कुछ दिनों में बातचीत नहीं हो पाई है? ऑफिस में किस तरह से कौन काम देख रहा है अभी फिलहाल आप? हमारा स्टाफ ही देख रहा है सर। वो लोग आए ऑफिस में कुछ दिन पहले, आज कल परसों कुछ आए थे? सर आपने कहा था कि सिर्फ हम ऑफिस का वीडियो बनाएंगे, मेरी कोई भी बात नहीं हुई थी तो मैं ऐसी कोई भी बात नहीं बोल सकती हूँ। हम लोग जस्ट पूछ रहे हैं, आप यहाँ पे ऑफिस में हो सर, मुझे ऐसा बोलना भी अलाउ नहीं है। उनके ऑफिस का आप सब काम देखते हो तो पर मुझे ऐसा बोलना अलाउ नहीं है सर, इस वजह से मैं कह रही हूँ आपसे सॉरी। स्पष्ट होत आहे की सहर शेख आणि युनुस शेख हे कालपासून गायब आहे। पाहायला गेलं तर या एम पक्षाच्या कार्यालयामध्ये सहर शेखचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी आता जे कर्मचारी आहेत या ठिकाणी ते बोलण्यास तयार नाही आहेत आणि याच कार्यालयामध्ये निवडून आल्यानंतर मोठ्या थाटामाटात या ठिकाणी कैसा हराया असं या प्रभागामध्ये त्यांनी भाषण केलं होतं। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर सहर शेख व तिचे वडील युनिस शेख हे सध्या तरी मुंब्र्यामध्ये नसल्याचं माहिती पडते, नॉट रिचेबल आहे। जात प्रमाण पडताळणीच्या संदर्भात आता तहसीलदारचा अहवाल आलेला आहे आणि या अहवालामध्ये जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे आणि फौजदारी कारवाई करावी असे आदेश जे ते तहसीलदार उमेश पाटील यांनी काढलेले आहेत। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होणार का आणि गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर त्यांचं नगरसेवकपद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्या पद्धतीने कशी कारवाई होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र जात पडताळणीचा अहवाल देखील आता समोर येणार आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर नॉट रिचेबल असणारे सहर शेख आणि युनिस शेख सध्या तरी त्यांची धावपळ जी आहे ती सुरू आहे, ती म्हणजे लीगल ॲडवायझर त्यांचे वकील यांच्याकडनं सल्ला मसला घेऊनच ते आता बोलणार असल्याची देखील माहिती समोर येते। मात्र सध्या तरी माध्यमासमोर येण्यासाठी टाळाटाळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV मराठी, मुंब्रा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।